तर आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर अशी ओळख असलेलं वडाळा मंदिर देखील सजलेलं आहे। मंदिरामध्ये भाविकांकडून भजन केलं जात आहे। आपल्या लाडक्या विठुरायासाठी इथं वारकरी मंडळी जे आहेत आणि भक्तजन मंडळी जे आहेत ते भजन करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार जे आहेत ते आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। ऋतिक, आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी मुंबईत देखील तितक्याच मोठ्या पद्धतीने जे आहेत ते वारकरी जे आहेत ते जमलेले आहेत आणि भक्तीचा एक भक्ती रस जो आहे किंवा भक्ती रंग जो आहे तो या भक्तांमध्ये पाहायला मिळतोय। काय सध्याची ऊर्जा आहे या मंदिरातली, कशा पद्धतीचं वातावरण आहे? नक्कीच सचिन, वारकरी असेल, भक्त असेल, हा एकाच दिवसाची वाट वर्षभर पाहत असतात आणि आज तो दिवस आलेला आहे। आणि आपण सध्या आहोत प्रति पंढरपूर म्हणवल्या जाणाऱ्या ज्या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये आणि आपण या ठिकाणी बघू शकतो प्रति पंढरपुरासारखंच वातावरण या ठिकाणी सध्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण असं मंदिर हे भाविकांच्या गर्दीने खचखचून भरलेलं आहे आणि मंदिर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा पद्धतीनं फुलांची आरास विठ्ठल रखुमाईला करण्यात आलेली आहे। भाविकांसाठी एक विशेष पुरुषांसाठी रांग केलेली आहे तर स्त्रियांसाठी रांग केलेली आहे। त्या अनुषंगाने महिला असतील, पुरुष असेल, तसेच त्यांचे लाडके लहान मुलं असतील, हे सर्व या ठिकाणी दर्शनासाठी विठुरायाच्या आज रात्रीपासूनच या ठिकाणी खचखचून गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। समोर आपण TV9च्या प्रेक्षकांना या माध्यमातून दृश्य दाखवतोय जे विठ्ठल रखुमाई आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी सजलेले आहे, त्यांना सजवण्यात आलेलं आहे। आषाढी एकादशीचा हा दिवस पवित्र दिवस मानला जातो। त्यानिमित्त संपूर्ण मुंबईमधून या विशेष या ठिकाणी मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी येत असतात। खरं तर जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही असे भाविक या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। तसेच या ठिकाणी रात्रीपासूनच जे भजन गायला सुरुवात करण्यात आलेली आहे। जवळपास 44 वर्षापासूनचं हे भजनी मंडळ आहे आणि आता ते रात्रभर या ठिकाणी भजन गायण्यासाठी या ठिकाणी तयारी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। बाहेर लांबच लांब जवळपास अर्धा किलोमीटर रांगाच रांगा या ठिकाणी भाविकांच्या लागलेल्या असून आपल्या ज्या काही मनोकामना आहेत विठ्ठलाला भेटण्यासाठी या ठिकाणी रांगा भाविकांच्या लागल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांच्या वतीने देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त केलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे। योग्य त्या सुयोग्य भाविकांच्या रांगा या ठिकाणी लागण्यात आलेल्या असून आपण या ठिकाणी संपूर्ण मंदिराचा नजारा या ठिकाणी बघू शकतो। संपूर्ण मंदिर हे भाविकांनी दुमदुमलेलं आहे। तसेच भजनी मंडळ जे आहे ते आता भजन गायला सुरुवात करणार आहे। आपल्याला माहीतच आहे की विठ्ठलाची भक्ती ही टाळ मृदुंगाने केली जाते आणि तीच भक्ती या ठिकाणी संपूर्ण रात्र होणार आहे। सर्व हे जे भजनी मंडळ आहे जवळपास 44 वर्षापासून या ठिकाणी आहे। महिला असतील, पुरुष असेल, सर्व वर्ग या ठिकाणी रात्रीपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागलेला आहे। प्रति पंढरपूर या ठिकाणी या मंदिराला म्हणवलं जातं त्यामागचे अनेक कारणं आहेत। या ठिकाणी जो मुंबई परिसरातील आजूबाजूचे जे सर्व नगर आहेत त्या ठिकाणून या ठिकाणी वारी रात्रीपासून या ठिकाणी यायला सुरुवात होते आणि प्रति पंढरपुराचं रूप या विठ्ठल मंदिराला म्हटलं जातं। जवळपास अनेक दिंड्या 50हून अनेक दिंड्या या ठिकाणी येत असतात आणि यंदाचं वर्ष विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं या ठिकाणी 4 वाजता पूजा केली जाणार आहे आणि त्यानिमित्त देखील बंदोबस्त करण्यात आलेला आहे। 4 वाजता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी असतील या ठिकाणी विठ्ठलाची पूजा करणार आहेत। सचिन, एक धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। वडाळ्यातल्या विठ्ठल मंदिरातली ही दृश्य आपण पाहिलेली आहेत। अगदी भक्ती रंगामध्ये जे आहेत ते इथले भाविक आणि वारकरी रंगून गेलेले आहेत। आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जे आहेत ते भाविक जमल्याचं पाहायला मिळतं।